मी बोलतो अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवाली. वचन ऐका कमलापती माझे रंगाचे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कठी काळी आपण असावी जवळी. अभंग माऊलीचा आहे. ह्या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. पण त्याचं सुमरण कुठं करायचं? हृदय मंदिरी सुमराकारी. आणि हृदयात जर त्याचं स्मरण केलं तर त्याचा पुढं परिणाम काय? आपले आपण करा सोडवण, नाही का? हृदयात जर स्मरण केलं तरच संसाराच्या बंधनं तोडता येतात, नाही तर धिअरी नाही का? आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की. आणि संसाराच्या बंधनं जर तुटले का बाबा, मग माऊली शेवटच्या चरणात म्हणतात ज्ञानदेव ध्यानी, ठीक आहे, रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा त्रिमूर्तीराया. थोडक्यात माझ्या बुद्धीला जसं जमत नाही का तसा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न. विठ्ठला आज रामनवमी नाही का, आणि तुकाराम बाबा भागोजी शेलार यांची पुण्यतिथी, ठीक आहे. हा दोन्ही योगायोग तुमच्या आमच्या करता का? त्या प्रभू रामचंद्राच्या निमित्तानं आणि तुकाराम बाबांच्या निमित्तानं आपला परमार्थ चालू होतो महाराज. आणि जर असा योग जर नाही ना आला, आपण म्हणतोय करतो नामचिंतन मी, पण काही नामावर राहत नाही. आपण नामापासून का संसार पाठीमागच आहे ना आपल्याला. तर नाम या दोन्ही हातम्याच्या मुळं आज जसं आपण इथं आलो नाही का, दोन प्रवचनं झाली मामा पिचड बाबांचं, ठीक आहे, प्रवचनं झाली तेव्हापासून ते बोलत होते ना, आपलं नामचिंतन चालू होतं. हाच योगायोग राहतोय महाराज. इतर ठिकाणी आपण किती उद्योग करताना काही जरी म्हटलो नाही नाही मी नामचिंतन करतोच, पण नामाचा विसर पडल्याशिवाय राहत. सहज बोलता बोलता माणूस नामापासून कितीतरी लांब जाऊ शकतो नाही का. असे त्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये नामचिंतनाचा योग येतो नाही का. पण जे असे महात्म्यांची पुण्यतिथी साजरी करतात नाही का, तुकाराम महाराज त्यांना धान्यता देतात. कुळी कन्या पुत्र
बुद्धीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि ह्या तिन्ही प्रमाणामध्ये हे महाराज वाचतात. तिन्ही प्रमाणामध्ये आई वडिलांची सेवा करणं नाही का, आणि नामचिंतन करणं. आपुली आहे का जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र बुद्धीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा देवाने आता 18 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. आई वडिलांची सेवा, नवे नवे आई वडिलांची सेवा, त्याच्यात प्रभू रामचंद्रांची सेवा. कारण तुम्ही मगाच सांगितलं बाबांनी, कारण हे गाव नाही का कावनाई गाव नाही का, कावनाई तीर्थक्षेत्र म्हणजे असं आहे, कपिल मुनींचं स्थान आहे नाही का. कामिष्ठा मातेचं मंदिर आहे, कामिष्ठा मातेचं सुद्धा इथं स्थान आहे नाही का. आणि त्याच्याच जवळ जर पाहिलं आपण आज ज्यांची रामनवमी म्हणतो त्याच्याच पावन पदस्पर्शानं झालेलं पंपा श्रावण आहे नाही का. म्हणजे अगदी सगळं जवळजवळ योग आहे हा एकदम, आणि त्याच्यामध्ये आपण आहे. कपिल मुनींचं हे स्थान आहे, कपिल तीर्थ नाही का बाबा, कपिलधारा तीर्थ. मंडळी कोण कोण होती आपल्या सोबत? हीच मंडळी होती तुमचे शिवाजी महाराज, नंदूभाऊ, शिवाजी पाटील असतील. आपण कपिल मुनीचं दर्शन घ्यायला कुठं गेलतो बाबा? गंगासागर. आणि कपिल मुनी कुठं आहे? जवळ आहे ना. तूच आहे तुझं पाशी, बाबांनी सांगितलं. आणि परी तू जागा, आपण तिकडे दर्शनाला जातो, पण इथं कधी जात नाही, सापडत नाही. हाच गोळ झालाय नाही का. नामचिंतन आपल्या जवळ आहे, पण आपण कुठंतरी अजून बाहेर शोधायचं चालू आहे. पुढं नामचिंतन करतोय, पुढं करतोय. अरे बाबा तुझ्यातच आहे, तू कर ना. हा नामचिंतन जवळच आहे, सर्व काही जवळ आहे, पण आपण करत. आणि हा नामचिंतनाचा योग नाही का आपल्या मार्फत जो जवळ आलाय आपल्या जवळ, हे परमभाग्य म्हणजे असं आहे. सच्चिदानंद श्रीपद बाबा, रामदास बाबा नाही का, तुळशीराम बाबा, नवे नवे आपले सगळ्यांचे तुमचे आमचे लाडके दैवत आपले बाबूराव बाबा भागडे नाही का, यांच्या माध्यमातून आपण सगळे घडलोय बरं का. सगळ्यांना माहिती, सगळ्यांजवळ आलंय. आपण कुठंतरी थोडाफार नाही का बाहेरचा विचार करतो. बाहेरचा म्हणजे कोणता? प्रपंचाचाच विचार चालू आहे जास्त करून आपल्याकडे, नामाचा विचार नाही. आणि नामाचा जर विचार जर असला तर आपण लांब जाऊ शकणार? लांब जायची काय गरज आहे? जर कपिल मुनी इथे तर मग गंगासागरला जायची काय गरज आहे नाही का. पण आपली भ्रांती मिटत नाही का. आपल्याला भ्रांती झाली, कुठंतरी सापडं नाही का. पण एक आता आपण सोबत होतो नाही का बरं भाऊ, सोबत होतो, आपल्याला सगळ्यांना एक अनुभव आला असेल. आलताच आला नाही, आला असं नाही, आलता. कोणता अनुभव आपल्यावर, कोणता नेमकं आपलं परिवर्तन झालं बाबा? कोणतं महाराज, कोणतं परिवर्तन झालं? आपण बाहेर गेलो, कशा करता गेलो? देवा करताच गेलो नाही का. पण परिवर्तन कसं झालं? काय कशाचं झालं? देवाचं झालं का नेमकं? देवाचं झालंच नाही. ज्या ज्या राज्यांमध्ये गेलो त्या राज्यांमध्ये परिवर्तन असं झालं बाबा, भाषांचं परिवर्तन झालं. आपण मराठी माणसं आहोत, मराठी बोलणारे आहोत, पण मराठी विसरून आम्ही सगळे हिंदीच बोलायला लागलो. देवाचा पत्ताच राहिला नाही महाराज. काशी केली वर का केली मथुरा
कोणाचा देवाचा. आणि म्हणूनच याला उत्तर आहे, अरे जगात संत नाही श्रीपती बाबा सारखा. असं का श्रीपती बाबा सारखं का बाबा जो बाबांकडे येतो ना बरं का तो नामरूप होतो आणि नामच घेतो. हा परिणाम आहे इकडं. आणि तिकडं भाषांचा परिणाम अनेक गोष्टींचा परिणाम होतो बरं का. म्हणून एक तुकारामच्या दिवशीच बाबा बसले होते समोर. एक जोडपं होतं, ते कुठलं होतं ते काय मला माहिती नाही. तुकारामच्या दिवशी आणि मी ते साहित्य वाचत होतो मध्ये. मुलगा बोलत होता बाबाला, बाबा लय फिरलो, मला हे कोणी सांगितलंच नाही. बाबाने काय उत्तर दिलं असेल. बाबा म्हणजे भाऊ अरे आम्ही कोणी खोटं कोणाला सांगतच नाही कधी. सांगत होते सत्य प्रकार, खोटं सांगायचं नाही आणि सत्य सांगितल्याशिवाय राहायचं नाही. हे बाबांचं काम आहे. म्हणून अनुभव येतो नाही का. हा अनुभव यावा नाही का, या अनुभवाची प्रचिती यावा आपल्या जीवनामध्ये. प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावा नाही का, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावा. याच्याकरता नामचिंतनाचीच गरज आहे. पण आपण नामचिंतन आता माझं सांगू का थोडंसं बाबा. मला पहिल्यापासून गायचं बरं का. गायचं झालं का खायचं आता काय नावाने. पण नामाचं आज तुमच्या लक्षात आलं असं गाय माझं असं का असं तुटून जात आहे. त्याला कारण आहे थोडीशी कामाची जे कोंडीची जी दूध आहे ना ती सतत तोंडात जाते, त्याच्यामुळं हा फरक होतो. पण गाता गाता बरं का बाबा माझ्या लक्षात आलं, तू जर असाच गायन करीत जर राहिलो, नामधारक असूनही फायदा काय फायदा होईल. त्याच्यावर भरपूर प्रमाण आहेत ना, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही सगळे ज्ञात मंडळी आहेत. नुसतं गायनच करीत राहिलो आपण आणि जर नामचिंतन जर नसेल तर आपला उद्धार होईल असं नाही का. आता नुसतं कीर्तन करूनही उद्धार होत नाही, प्रवचन सांगूनही उद्धार होत नाही, आणि रामायण सांगून सुद्धा उद्धार त्यांना सुद्धा भीतीच आहे ना. उद्धार होतो का नाही, होणारच नाही ना. होईलच कसा. जे मूळ मार्ग आहे ते बाजूला नुसत्या कथाच जर सांगत राहिलो. मला ते चढवाबाडी सांगितली, मी काय ज्ञानेश्वरी काही पाहिली पळायला जावं तर ते काही कळत नाही ना, वाचताच येत नाही तर कळेल काय. पण नामचिंतनानं बरं का, नामचिंतनानं जे नाही कळत ते कळल्याशिवाय राहत नाही बाबा. ही नामाची ताकद आहे. आणि जर आपल्यालाही जर वाटत असत बरं का सर्वांना का आम्हाला सुद्धा ही अशीच परिस्थिती यावा, असाच अनुभव यावा नाही का आपल्या जीवनामध्ये, ह्या अनुभवाने माझाही उद्धार व्हावा नाही का, असं जर वाटत असत. म्हणून याच्याच करता माऊली अभंगाच्या पहिल्याच प्रथम सांगतात, रामकृष्ण
राम राम सुंदरारी एवढी फटाफट कशा करण्यासाठी केली? भगवंताची प्राप्ती व्हावं याच्याच करता कीर्तन, याच्याच करता प्रवचन, याच्याच करता रामकथा, याच्याच करता भागवत, याच्याच करता काकडा भजन, नाही का बाबा? तुकाराम महाराजांना सुद्धा असं वाटलं होतं का भगवान प्रभू रामचंद्र आहेत आणि यांचं दर्शन मला कधी होईल. त्यांचा आटास होता, रात्रंदिवस तळमळ. त्याने विचारायला सुरुवात केली, कोणाला? आपण करतो देवच भेटण्याकरता, आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा देवच भेटण्याकरता विनंती केली. कधी भेटेल रघुपती, कधी गाडीवाल्याचा नंबर आहे. शरण शरण हनुमंता तुम्हाला मंता, काय भक्तीच्या त्या वाटा मजला वाया सुवटा. तुकाराम महाराजांनी नाही का हनुमंत राहायलाच काय विचारलं? विचारावा साधूला, नाही का, संतांना, सद्गुरूला. कोणाला विचारून जमणार? आपण जर कोणाच्याही पाठीमागं लागलो तर परमार्थ भेटणार, नाम भेटणार, बाकीचं सगळं भेटेल, नाही का, कला भेटेल, नाही का, गायन भेटेल, वाद्यकाम भेटेल, कीर्तन करण्याची कला सुद्धा भेटते बाबा, बरं का. काय असे बरं का, आपल्या इकडे ना कीर्तन करायला कुठं जायचं लागत नाही का. नाम घेतला का कीर्तनकार झाल्याशिवाय राहतच नाही. फक्त नामावर आरोप पाहिजे, नाम सोडून नाही तर नाम सोडून दिलं तर मग कीर्तन जमत नाही. कारण पाठ किती जरी केलं तर त्याचाही काही फायदा होत. आपला सगळा कार्यक्रम एक बाजूला कसं काय मेळ लागला? मेळच लागणार नाही बाबा. आणि मेळ लागायचा असेल ना तर साधू संतांच्या जवळ जायला पाहिजे, साधू संतांना शरण जायला पाहिजे, नाही का. पण आपण ज्यांना शरण जायला पाहिजे त्यांना जात नाही का. आणि जिकडे काहीच भेटत नाही तिकडे गेल्याशिवाय राहतच नाही आपण, नाही का.
संत पायी माता ठेविता सद्भावे संतांच्या चरणावरती जर नतमस्तक झालं ना बाबा तर मग देव भेटायला काही वेळ लागत नाही. पण आपण संतांच्या मार्गावर लोकांचे वेळ नाही का. आपले तिथं भय तिथं लाज भय शंका नाही का अनेक उपाधी निर्माण होतात का. कारण पूर्वजन्मी ज्यांची असेल मोठी गाई हरीचं नाव आणि ते हरीचं नाव गायाची जागा नाही का किंवा साठवायची जागा ती हृदय मंदिरी स्मरणाकानी हृदयात जर त्याचं स्मरण केलं नाही का सतत 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 नामचिंतन केलं तर मग हृदयामध्ये नामचिंतन केलं ना बाबा अनुभव येतो अनुभव यायला पाहिजे. आणि सतत नामचिंतन केलं तर मग अनुभव आल्याशिवाय राहत नाही. काही अजूनही म्हणतात आम्हाला अनुभव येत का बाबा अनुभव का येत नाही. अनुभव येत का नाही त्याची कारण अशी आहे बाबा नाम रूपा नाही सहज आपण चिंतनाला बसलो ना काय होतं माहिती आहे. नाम आठवलं तर रूप आठवत नाही आणि रूप आठवलं तर नाम आठवत नाही. कसं काय मिळेल बसेल कसं काय अनुभव येईल बाबा. अरे अनुभव येईल करताना दोन्ही आठवले पाहिजे. फुकट नाही माऊलीने सांगितलं नाम रूप नामरूपा जडले चित त्याचा दास मी अंकित. नामरूपातले आपलं कधी चित जडणार नाही. आता इथं जर पाहिलं आपण नाही का सगळे 50शीच्या पुढचीच माणसं आहे आपण आहे का. तरुणाला वाटतं का परमार्थ का वाटतं सगळे 50शीचे पुढचे. आणि जर तरुण याच्यात जर नाही आले तर मग कशा काय तरुण तरतील का. तरुण जर नाही आले तर तरतील का. हा बापवाले आहेत ते आहेत बरं का पण 2-3च का संख्या कोणाची जास्त आहे. सगळा ज्यांचा परतीचा प्रवास चालू झालाय संख्या त्यांचीच आहे ना. बरोबर आहे का सगळ्यांचा प्रवास चालू आहे नाही का त्यांचीच संख्या जास्त आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन
नटण्याकरता जागा आहे, नटण्याकरता सर्व आहे, पण नटायलाच कोणी तयार नाही ना बाबा. हे सांगा, नटलेला पाहिजे. पण नाही, माणसं काय नका सहज आपण नाही करतो. पैशावाल्याकडंच जातो. काय पैसा तसा पुण्यवान सुद्धा बाबा फक्त पुण्यवानच पुण्यवानच नाही. साधू संतांकडे कोणाचं काम कोणी येऊ शकणार नाही. का येऊ शकणार नाही? तर पूर्वजन्माची पुण्याहीच नाही ना. जन्मा येतो प्राणी. पण प्राणी म्हणलं तर मग बाबा प्राणी किती आहे? हा, 184 युनी कोटी कोटी फेरा देवा लागे वारा मानवाचा, देवा लागे वारा मानवाचा, देवा लागे वारा मानवाचा. बाबा परमार्थ आणि भक्ती फक्त माणसांनाच कळते बरं का. कोणाला? फक्त माणसांना. आमच्याकडे सांगतो आमच्या इकडचं भोटीकडं बाबा, भोटीकडे इतके डुकर आहेत ना बाबा, काय सांगावं. मी कामावरून आलो का, मला एक उद्योग आहे कशाचा, गाईला सहारा आणण्याचा. पण वेळ होते 7 वाजते, 7:30 वाजता, 7-7:30 वाजता बाबा डुकरांचे थवेच. हे भगवान परमात्म्याला एवढा नरते हे आंघोळ किती चाललेलं आहे. हा, इकडं कोण? फक्त माणसं. डुकरांना काही कळत? डुकर मंदिरापुढून जरी गेले तरी भगवंताला नमस्कार करत भोट टिकले बरं का. इकडचे चांगले बाबा सर्व. कशाची वाढला सटबी नेलेला कैसा नाही कोण म्हणतात नाथ बाबा. अहो किती कंट्रोल बोला, पण डुकरांना काही कळत? काय कळत नाही? पुण्याही शिल्लक नाही आहे बाबा. याच्याकरता पुण्याही पाहिजे पूर्वी जन्माची. पुण्याही शिल्लक नाही तर काय करणार आहे? शेवटी ते तिकडंच जाणार का. शिल्लक नाही ना काही. का आपल्या खात्यातच जर काही शिल्लक नसेल, आपण बँकेत जा, मला पैसे द्या, नाही का, कुठून देणार. म्हणून इकडं ते वळू शकत नाही बाबा. ज्यांची पूर्व पुण्य, ज्यांची आहे पुण्य ना, तेच फक्त इकडे येणार आहे. बहुत जन्माचे किंवा बहुत जन्मांतरी जन्माला देव तो सोयरा, देव सोयरा करायला पाहिजे. देव आपला करायला पाहिजे. आपला तो एक देव करून घ्यावा.
आपली सुखाची हेच तळमळ झाली. देव आपला करायचा नाही, पण सुखाची अपेक्षा केल्याशिवाय राहायची. नाही. नुसतं सुख पाहिजे. सुख कोणाजवळ आहे? भगवंताजवळ, नाही का? आणि आपण त्याला जवळ करायचं नाही. काय सांगितलं? सुखालागी करशी तळमळ, नाही का? पंढरीशी जाये करे, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्म जन्मीचे दुःख विसरसी, नाही का? सहज बरं का बाबा. बाकीची मंडळी काय म्हणे माहिती का? कोणी म्हणतं माझी महिन्याची वारी, कोणी म्हणतं माझी 15 दिवसाची वारी, कोणी म्हणतं माझी वर्षाची वारी. तुम्हाला एक सांगू का बाबा, आपल्याकडं 15 दिवसाची नाही, महिन्याची नाही, वर्षाची आहे नाही, पण एक सणाला वारी चालू आहे आपली बाबा. श्वासाने निमशी वारी केली, वारी केली पंढरीची. कशामुळं? श्वासामुळं. बरोबर आहे का नाही? त्या वाऱ्या करून अजूनही सुख झालं नाही, पण ह्या वाऱ्या केल्याच्या नंतर सुख झाल्याशिवाय नाही का? पण ही वारी करायची ना तर हृदय मंदिरी सुमराकारी. हृदय जर नसेल तर मग नाही जमणार बाबा. हृदयातच वारी केली पाहिजे, हृदयाचेच यानं वारीला आपण गेलो पाहिजे. हृदय जर वारी नसेल बरं का बाबा, मला एकदम सहज म्हणला रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरे तुम्ही सांगितले, मग राम आणि कृष्ण नाही का हे नेमके दोन्ही सारखेच आहे का? काय म्हणलं? पण हे दोन्ही सारखेच आहे का? बाबा हे दोन्ही सारखे आहेतच. कारण काय? साधू संतांचा पुरावा आहे. साधू संत म्हणजे कोणाचा पुरावा आहे? माऊली ज्ञानोबारायांचा पुरावा आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे काय? रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरे. हे सारखेच असायला पाहिजे. पण आमचा विश्वास बसत नाही म्हणा. भाऊ नसेल बसत, पण मी एक विचारू का म्हणा? विचारा म्हणला तू बाहेर सोडतो हा स्वाद जास्त महत्वाचा आहे का आतमध्ये घेतो तो स्वाद जास्त महत्वाचा आहे बाबा? कोणता स्वाद जास्त महत्वाचा? हा दोन्ही जसे महत्वाचे. अरे मग राम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि कृष्ण सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. पण कशामुळे महत्वाचा आहे? राम कृष्ण पुढं काय? नामाने महत्व आला. नाही तर राम कृष्ण काय आपल्या गावामध्ये कमी आहेत काय? हा कमी आहेत का? पण त्यांचा काय उपयोग आहे का? बघा नाही ना बाबा. नुसतं नावाला किंमत नाही. या अभंगामध्ये हा अभंग माऊलींचा आहे आणि माऊली म्हणजे काही सामान्य व्यक्ती आहे का? जगाची माऊली झाली आणि त्यांचा अभंग त्यांनी अभंगाचं हे केलंय निरूपण नाही का? आणि अभंग म्हणजे माऊलीने इतका तंतोतंत नाही का सगळ्यांना ज्ञात व्हावा आणि सगळ्यांना फायदा व्हावा, सगळ्यांना फायदा व्हावा असं पाहिजे नाही का? राम कृष्ण आणि नामे
नाही का, हे दोन्ही साहजिक. आणि हृदय मंदिरी, हे हृदयाच्या मंदिरात स्मरण करायचं बरं का बाबा. आणि हृदयाच्या मंदिरात स्मरण करून 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 बरं का आपली आपण काय करायचे, आपणही आपण. दुसऱ्या काय म्हणतात, आपणही आपण. माऊलीने असं काय सांगावं, आपणही आपण करा सोडवण. मग आपण कशाला बांधलेलं आहे का, नाही का, बांधेल पाहिजे ना. मग आता इथं तर कोणी बांधेल दिसत नाही, बांधेलच आहे ना, दिसत नाही, बांधेलच बघा. ठीक आहे, जर बांधेल नसतं तर माऊलीने हे सांगितलंच नसतं ना. आपण करा सोडवण. बाबा काही जे प्राणी म्हणजे पशु आहेत नाही का, गाय बैल म्हैस शेळी, यांना आपण बांधलेलं आहे नाही का. त्यांना दुसऱ्याला सोडवायची गरज म्हणजे असं आहे, त्यांना आपण सोडवणार आहे. पण इथं आपण करा सोडवणार नाही. मग इथं आपण कशाला बांधतो, तर आपण कर्माना बांधतोय बाबा. कर्माना बांधतोय आणि कर्माना सोडवायचंय. पण कर्माना जर सुटायचं जर असेल तर ते साधू संतांना शरण जावं लागेल. त्याच्या विनाश कर्मातून सुटता येणार आणि साधू हे जरी प्रमाण बरोबर आहे, पण माऊलीने सांगितलंय बरं का, आपण म्हणजे
सुटता येत असलच ना, म्हणूनच सांगितलंय ना. यारी कसे सांगतील माऊली, आपण सोडवलं पण ते कशाच्या माध्यमातून नाही का. हृदय मंदिरी, जेव्हा हृदयाच्या मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू ना बाबा, तेव्हा सुटता येईल. नाहीतर येरी काही सुटता येणार नाही. हे बंधन आपल्याला आपण सोडवायचे नाही का. कशाच्या जोरावर सोडवायचे तर नामचिंतनाच्या जोरावर सोडवायचे. माऊली म्हणतात, माऊलीचं जर आपण नाही ऐकलं बाबा प्रकार, माऊलीचं जर ऐकलं नाही प्रकार, आपले बंधन आपण तोडले नाही का. आपण काही मतबंधनामध्ये अडकले नाही का. आपण सोडायचा विषय घेत नाही, पण जोडायचा मात्र घेतल्याशिवाय काय आपलं जोडणं चालू आहे. मुक्त होता तरी बळे झाला, या छंद माझे माझे. मग आपण माऊलींचं ऐकायला नको का बाबा. माऊलींचं ऐकायला पाहिजे ना. माऊलींचं ऐकून सतत आपण त्या नामचिंतनावरती आरूढ राहिलं पाहिजे ना. पण जर नसलंच ऐकलं तर नाथ बाबा सुंदर प्रमाण देतात बाबा. नाथबाबाने सुंदर प्रमाण दिले काय. सरते शेवटी बाळ काळ बांधून रेल, सरते शेवटी बाळ काळ बांधून रेल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 माझारी गोड गोड दोने का. मग इथं नाही का आपण स्वतः ठरवायचे बंधनातून मुक्त व्हायचे का बंधनात अडकून राहायचे. हा ज्याची त्याचा निर्णय आहे बाबा नका. नुसतं नाम घेतलं नका, नाम घेतलं आणि घेऊन नुसतं ठेवलं म्हणजे उदार होणार. करावं लागेल बाबा नाही का. नरहरी महाराजांनी इतकं सुंदर प्रमाण दिले बाबा बरं का. ते म्हणतात नरहरी महाराज म्हणतात, किती किती सांगू बाई ग, किती किती सांगू बाई ग, उघडे करू हौसेल बाई ग, हे तरी करू हौसेल बाई ग, हे तरी करू.
जर आपण फक्त नामचिंतन करत माळ घालायला बरं का मेळाव्यात आलो, आनंद झाला, माळ घालूशी वाटली, माळ घातली नाही का, अनुग्रह घेतला, प्रबोध झाला, पण चालू काय केला म्हणून हे प्रमाण आहे. किती किती सांग बाई ग उघडे करू हौशेने नत बाई ग नत कुठं राहते बाबा हा मग चिंतन कुठे हौशेने घे बाई ग नत करू ब्रह्मदेव सोनार झाला सावित्रीचा संदेह विठला किती किती सांगू बाई ग उघडे करू हौसेने रंग बाई ग घेतली करून मदमंगराचा करुणी कोळसा भाताई फुकला सुषमा सुळाचा किती किती सांगू बाई ग उघडे करून हौसेने रंग बाई ग घेतली करून. आपण तुम्ही सहज म्हणशाल बाबा ही नथ घालायची प्रथा फक्त माऊली मंडळी काही काही माणसांचं नाही का, लेडीज मंडळी काही नथ घालतात, दादी माणसं कधी नथ घालतात का बाबा, दादी माणसं नथ ना प्रकार दुसरं लगीन झालं का नथच घालावं लागते, पहिल्या लग्नात नाही घालत प्रकार. माणसाचं पहिलं लग्न होतंय ना त्याच्यात नथ नाही, पण सद्गुरूच्या कृपेने जर लग्न लागलं तर त्याच्यात मात्र नथ घालावंच लागते. बरोबर आहे का बाबा, नथ घालण्याशिवाय मग शोभा नाही. नाही तर मग काय नथ घ्यायची बरं हातात बरंच महाग सोना बरेच महागाची नथ घ्यायची नाही का. उदयमुखी आळविला सोन शब्दाचा ऊर्ध्वमुखी आलेला पण तो नाग आळवायलाच पाहिजे. ना विश्वास बसत नाही बाबा, नामचिंतनावर विश्वास लवकर बसत नाही बाबा. बाकीचे सगळ्या गोष्टी लवकर विश्वास बसतो, पण नामचिंतन म्हणजे काही विश्वास बसत नाही. विश्वास जोपर्यंत आपला बसत नाही ना तोपर्यंत भगवंताची प्राप्ती सुद्धा होत नाही बाबा आपल्याला. आणि त्याच्याकरता काय आहे बरं का, विश्वास बसायला करताना भाव तेवढाच पाहिजे, प्रेम तेवढाच पाहिजे, जिव्हाळा सुद्धा पाहिजे. भाव असला तर प्रेम नाही का, आणि प्रेम असलं तर जिव्हाळा नाही. पुढं कधी त्याच्यात आपण
बाबा आपण त्याचा म्हणजे असं नाही का काटेकोरपणे नाही का ते नामाचं चिंतन जर केलं ना बाबा तर आपल्याला जो अनुभव आहे बरं का तो येतो ज्याची त्याची बरं का म्हणजे ते कसं स्वभावावर ज्याचा जसा स्वभाव आहे ना माणसाचा तसा तसा अनुभव आहे बाबा बरोबर आहे का? माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावे तुम्ही श्रीपादाचं नाम घ्यावं कुणी अनुभव घ्या तुम्ही याचं जन्मे अनुभव घ्या तुम्ही याचं जन्मे बाबा एकदम खरं आहे पण बाबाकडे यायला जेव्हा कोणाचं काम नाही बाबाकडे येणं म्हणजे सोपं नाही श्रीपाद बाबाचं नाव काढलं तर काम सुटत का नको बाबा तिकडं गेलं तर कसं होतंय हा एक तर मला म्हणा भाऊ आलो असतो बरं का तुमच्या कामाला का देव येतोय तुला बाबा देव येतोय कोणत्या रस्त्याने येतोय नेमका भोवतीच्या इकडून येतो का इकडून त्र्यंबकेश्वरपूर येतो का नाशिकून येतो देव कुठून देव येतो कुठून देव येतो आपल्या अंगातच आहे ना बाहेर याची काय गरज आहे अंगात नसला तर कसं काय येईल कोण काय शंका काढणार विश्वास बसत नाही खऱ्यावर विश्वास नाही खोट्यावर विश्वास बसल्याशिवाय राहतच नाही बाबा कोणी काही बी म्हणू द्या ना मला भजन करू द्या ना. कोणी काही म्हणू द्या ना, मला भजन करू द्या ना. कोणी काही म्हणू द्या ना, मला भजन कोणी काही म्हणू द्या ना मला भजन करू द्या ना कोणी काही म्हणू द्या ना मला भजन करू द्या ना बाबा असं म्हणलं का बाकीचे म्हणजे आमचे भजन रोजच चालू आहे आमचं कुठं भजन कमी आहे हा भजनात आम्ही कमी आहे का हा रोज भजन आहे ना तर बाबा ते भजन नाही ना ते कीर्तन नाही ना नामासन कीर्तन साधन पै सोपे जन्मांतरीचे बाकीचे काय म्हणते बाबा सहज म्हणते आम्ही हे करतो याचं फळ काय याचा फायदा काय त्याचा सुद्धा फायदा आहे पण कोणता फायदा त्याने पुण्याची प्राप्ती होईल पण नामसंकीर्तन केलं तर काय होईल जन्मांतरी जळतील पापी जन्मांतरीचे बाकीचं बरं का बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी पुण्य होतील प्राप्त पुण्य वाढतील बाबा पण पाप जळू शकत पाप जळायचं साधन जर असेल तर नामसंकीर्तन साधन पैसे
छान घ्यावं वाटत असेल ना बाबा बरं का एक बार ना भगवंताचं भजन करू विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार रामकृष्ण नामे हे मनीषाजी हृदय मंदिरे सुमरावे आपले आपण करा सोडवन संसार बंधन दुरावे ज्ञानदेव ध्यानी बाबा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण हृदय जीवा ज्ञान बरं का बाबा ज्ञान असलं देवाचं ध्यान पाहिजे ज्ञान असलं देवाचं ध्यान नसेल तर मग रामकृष्ण माळा जमणार आतापासून झालं त्या आपल्याकडे ज्ञान आलं तर काय होतं बाबा ध्यान राहत नाही काय होतो अभिमान राहत नाही का माझं ज्ञानेश्वरी पाठ नाही का सगळं ग्रंथ पाठ नाही का पण देवाच्या बाबतीत सपाट ना हा देवाच्या बाबतीत व्हायला पाहिजे ना नाही का दोन माऊली काय म्हणतात ज्ञानदेव ज्ञानी त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या काय म्हणतात माऊली ज्ञान देव काय पाहिजे ज्ञान देव पुढं पाहिजे ध्यान आणि राम कृष्ण म्हणे बरोबर आहे आणि जप माळ अंतरी पुढं बरोबर आहे सदा पुढं ध्यान करा माऊलीनं दुसऱ्या चरणात सांगितलं काय हृदय मंदिरी बरोबर आहे आणि इथं परत काय सांगतात जपमाळा अंतरी कोणत्या अंतरात याचा अंतरात आता हेची ध्यान
आपण तसंच लोकांना सोडून देतो आणि अनुभव मारतो नाही का. बाबा प्रकार बाबा फार सुंदर आपले नवरात्रामध्ये जे आपलं चिंतन चालतंय ना प्रत्येक साधकाला सांगायला बाबा काय म्हणतात, भाऊ जरा कोंडून जर बरं का. काय म्हणतात बाबा, जरा कोंडून धर ना आपलं तिकडे लक्ष कोरडायकडं. आपण कोरडायचा प्रयत्न करतच नाही महाराज. चालायचे तर चालायचे. बाबा प्रत्येक टाइम भाऊ जरा ना श्वास घेतला का त्याला कोंडून धर. कोंडून धरायला पाहिजे आणि मग ते हे मागे आपण कोंडून धरीत नाही. नुसती पूजाच होकार पूजा. पूजा करून काय होणार आहे. वर वर माया नाही का. उपाशी असं हा बाबा अजून एक दुसरी काय म्हणे बाबा, जन्माला आला आला तर असा म्हणतो बाबा, जन्माला आला आणि तसाच गेला. काय उपयोग झाला. रामदास माणसाच्या जन्मामध्ये आपण आलो आहे नाही का. आपल्याला माणूस धर्म कळत नाही का. नाही माणूस नाही. शास्त्र पुराण कळत नाही. कुठलं साधू शब्द कळत नाही. काहीच कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणजे, तुकाराम महाराज म्हणत सुंदर आहे ते. तुकाराम महाराज अनंत अपराधी कर्मा भेन मतिमंद बुधी तुझ ज्ञान वेळे नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा नाही ऐकिले गायले गीत. नावडे पुराण वैष्णव संत केली बहुत केला करविला नाही पुकार. नाही दया करू नये तो केला वाहिला भार. नाही केले तीर्थाचे भ्रमण नाही संत सेवा जनोकर मूर्तीचे कडे अन्याय बहुत हा धर्म उपाय. हित करावे ते काय नहे बोलू आठवणे. हा संग संग घडे अन्याय हा बहुत धर्म उपाय. अजून शेवट शत्रू जाणो मिळाले तव तो कृपेचा सागर तरी पार दुकाने. आता येतो कळायचं आपल्याला. नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण. बाबा नाही केले हरी कीर्तन. पण जर संतांना शरण जर गेलो ना बाबा बघा, तुम्ही मग सांगितलं ना, मुक्याला वाचा पागण्याला पाय आणि बैरा आपण जर साधू संतांना शरण गेलो ना तर ते उच्च होतं बाबा. सगळ्यांना नाही का, सगळ्यांना कळतं ते मग. पण शरण जात नाही ना बाबा. शरण जायला पाहिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना नाही का, तुकाराम महाराजांना नाही का, नामदेव महाराजांना, एकनाथ महाराजांना, नवे नवे सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा नाही का, साधू संतांना शरण जायला पाहिजे. पण आपण शरण जात
नाही नाही का. म्हणून माऊली काय म्हणतात शेवटच्या जन्मामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवा ध्यानी माऊली या अभंगाच्या द्वारे सुंदर चिंतन मांडले माऊलीने. त्या अभंगाचा जर आपण तंतोतंत जर असा विचार केला ना बाबा, तर इतका आनंद आहे त्याच्यामध्ये. आपण कसं आहे माहिती आहे का, आम्ही भजन करतो ना, फक्त भजनात गायचं, भजनात गायचं, पण त्याचा विचार कधी करायचा, मोकार चाल लावून गायचं, पण त्याचा विचारच नाही बाबा याचा विचार करायला पाहिजे नाही का. रामकृष्ण माळा नाही का, ज्ञानदेव ज्ञानदेव रामकृष्ण माळा जिवाळा नाही का. या माऊलींच्या अभंगावरती जशी सद्गुरूंनी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तुळशीराम बाबा, नवे नवे सद्गुरू भागडे बाबा ह्या थोर महात्म्याने जशी बुद्धी दिली तसाच बोलण्याचा प्रयत्न केला बाबा. एक तर असं आहे, आपण अडाणी माणूस नाही का, कुठल्याच कायात नाही, आपण कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काहीच नाही प्रकार. आता इथं असं आहे, मागं साथ द्यायला आहे ना,